गावठण आणि भोमोली तिकडे सुद्धा सामना रंगतोय की काय धायरवाडी आणि बोरीचा मार्ग दोन्ही मध्ये सामना रंगतोय तिकडे जय आहे आणि हे काय पाहायला मिळतंय आणि सुंदर 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 खुश गाडी गेली आहे खोल आणि वरचा खुश गाडला घडला आहे बघा आत्मविश्वास बघा खरोखरच खेळ शक्ती आणि युक्तीचा जिंकून येणे मित्रा खरोखर जितकं पाहावं तितकं बघावं जितकं बघावं तितकं कमीच आहे खेळामध्ये तुझं माझं काही नाही ज्याची मेहनत आहे त्याचं आहे काय होत सुपर टॅकल झाला आणि सामना टाय झाला की काय हो पाच एंट्र्या म्हणजे आता जुगाराचा खेळ सुरू झाला जुगार ज्यात आता 1% जे नशीब असतं ते नशीब चमकेल कुणाच्या तरी बाजूने चला लवकर 5 एंट्र्यांचा सामना लगेच चालू करायचा आहे कारण ते एक सामना अजून खेळायचा आहे त्यानंतर आपल्याला गेला राऊंड नंबर 2 वर तिकडे पाहतोय आपण राऊंड नंबर 2 वर जय मात्र आपल्या पद्धतीने फटकेबाजी करतोय आणि तिकडून सुद्धा प्रयत्न की काय एकमेका मुसंड्या मारा प्रत्युत्तर करतोय तो बेकार आहे हो निमुटळा का फिट धायरवाडी संघाचा खेळाडू 5 नंबरचा रिकाम्या हाताने परततोय आपण पाहतोय तिकडे धायरवाडी संघाकडे थोडीशी 3 गुणांची लीड आहे एक गुण मात्र पाहतोय आपण बोरजमा संघाकडे आहे बघूया थोडासा धायरवाडी संघ तिकडे जड अवस्थेत आहे सामना चालू होतो ग्राउंड नंबर 1 वर 5-5 रेडचा हा सामना चालू होतोय घ्या पडापड घ्या पंच महाराष्ट्राच्या भूका आहे लाईन में आहे थांबा पंच थांबा थांबा चढाई आपल्या संघासाठी पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय कारण बघूया दुसऱ्याच्या रिंगणात तिसराच गडी वाढ जातोय तिकडे सुद्धा चांगली लढत होते पायाला धरून खेचतोय गडी होतोय बोरीच्या महासंघाचा बाद होतोय आणि इथे मात्र खरं आहे आज खोटं बोलून आपण जिंकाल परंतु जीवनात कदापि नाही स्वतः खरं बोललं हे महत्वाचं असतं बघूया त्याला प्रत्युत्तर करतो हा खेळाडू बादशाह संघाचा अतिशय हलक्या पद्धतीचा खेळाडू आहे परंतु काहीतरी चमत्कार करून जाईल का
बघूया चमत्कार करावा लागेल कारण शेवटचा अंतिम बघूया बोरीचा भरूचा माल सौरभ आणि खूपशी भीती घातली जाते. भीतीला औषध काय आहे? भीतीचे औषध मात्र एकच आहे ते म्हणजे आपला आत्मविश्वास. आत्मविश्वास जागा ठेवावा लागेल, पंखांना बळ द्यावं लागेल. बघूया बादशाहकडे 3 पॉइंट असतील आणि भोई समाज संघाकडे 2 पॉइंट असतील. पुढची लढाई असेल 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला. आपल्याकडे 3 गुण आहेत आणि कशा पद्धतीची चढाई असेल 3-3 समांतर होईल का? भोई समाज संघ पकडेल का? 7 नंबरची जर्सी जखडून ठेवली जाईल काय? बघावं लागेल किती आतमध्ये आणि आतमध्ये घुसखोरी केली. घुसखोरी 3-3 पुन्हा एकदा गोल्डन रेड येते काय? फार थकले कारण बघूया चौथी वेळ असावी आणि 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 बाद सत्ताने मारलेला लाथेला तो अडकला. 4 आणि 3 गुणफलक सुद्धा सांगत असेल की कुणाची बाजू मी घेऊ. आणि आता मात्र शेवटचा रायडर पण तो असा तसा नाही. भास्कर तरी पाटील वा सुंदर चौडा. सामना मात्र बार्शेत संघाकडे सुटताना दिसतोय. मेहनत आली कामात आणि ते मात्र बार्शेत संघ विजय होतोय. चला या ठिकाणी शेवटचा सामना असेल 4थ्या फेरीचा तो म्हणजे गारठाण वर्सेस भोमोली. दोन्ही संघांनी 1 मिनिटाच्या आत हजर राहायचा आहे. चला एक संघ मसाला गाठण संघ मनोज वेगाचा संघ शेवटचं 5 मिनिट सिंगल पॉइंट के दायर वाले चला कामावर जायचा दिवस सुरू झाला सोमवार. तिकडे सामना रंगतोय उडालेला वाघ कुठे पडला पिंजऱ्यात पडला की पिंजऱ्याच्या बाहेर
गट दिसतोय. बोरीचा माळ ब संघ थोडासा कमकुवत दिसतोय. बघूया. आणि या ठिकाणी भूगोल वर्षेस गावातून हा सामना रंगणार आहे. शेवटपर्यंत सामने आठी तटीचे पाहायला मिळतील आणि होता सुद्धा 5-5 इंटरवर सामने येत आहेत. म्हणजे हाय व्होल्टेज मुकाबले होत आहेत. सामना चालू होतोय. बघूया. आणि तिकडे चकवतोय आणि माझा रिकाम्या हाताने परततोय. त्याला प्रत्युत्तर करतोय 3 नंबरचा हा खेळाडू. सुंदर खेळी करतो आपल्या संघासाठी. बाहुबली संघाकडून सर्व पात्र असली तरी त्याच्यात असणारी खेळण्याची धमक मात्र वेगळीच आहे. आग उठते आपल्या संघाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. बघूया. कोपरा धरतोय परंतु रिकाम्या हाताने परततोय. प्रत्युत्तर देतोय मनोज मेंगाळ. बघूया. नावात दम आहे त्याच्या, खेळात सुद्धा दम आहे कारण त्याचे प्रयत्न मोठे आहेत. बघूया. थोडे मागे सरसावर मारण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला गमावलं परंतु आपल्या संघासाठी 1 गुण देऊन गेला. त्याला प्रत्युत्तर करतो गावठाण संघाचा हा खेळाडू. सडपात्र खेळाडू आहे परंतु तिथे चलाकी त्याच्यामध्ये दिसते. इकडून गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. तिकडे सुद्धा 17-5 ची लढत चालू आहे. भैरवाडी संघ थोडासा जड दिसतोय आणि ते मात्र वाडू संघाचा खेळाडू जखम ठेवला जातोय. शेवटचे 2 मिनिटं आहेत म्हणजे जवळजवळ असा विचार केला तर 70-80% तरी सामना भैरवाडीकडे आहे. आजचा आहे 3 नंबरची जर्सी चालते का आपल्या संघासाठी. रिकाम्या हाताने परत पुन्हा ड्राईव्हर खेळण्याचा प्रयत्न करतात दोन्ही संघ. देणाऱ्याचे हात हजार मात्र घेणाऱ्याची झोप अटकी असावी. आधीच दिलेली सूचना रायडरच्या मनात असेल का बघूया. आणि किकच्या माध्यमातून इथे गडी पकडण्यात बघा तिकडे गाडी ढकलून दिल्या जात आहे. कदाचित तो तरी बाहेर जाईल. आम्हाला 1 गुण तरी भेटेल. पाहायला मिळते. गाव नंबर 2 वरची विकेट सक्सेस होते मात्र भैरवाडी संघाच्या स्वरूपात 5 नंबरची जर्सी इकडे उडतोय.